मैत्रिणींनो, तुम्ही वाटाण्याच्या म्हणजेच मटारच्या किंवा मुंगाच्या डाळीच्या कचोऱ्या अनेक वेळा खाल्ल्या असतील, परंतु तुरीच्या सोल्याच्या खाल्ल्या आहेत का? नाहीत ना? मग अशा करून बघा. गरमागरम चहासोबत खायला काहीतरी खास हवं आहे, तर मग तुरीच्या सोल्याच्या कणकेच्या खुसखुशीत कचोऱ्या नक्की करून पहा. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मसालेदार सारणाने भरलेल्या या कचोऱ्या सर्वांना नक्कीच आवडतील आणि गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे मैद्यापेक्षा नक्कीच आरोग्यदायी पर्याय आहे. फेब्रुवारी महिना अर्धा संपला आहे मैत्रिणींनो, तरी मार्केटमध्ये आपल्याला अजूनही तुरीच्या शेंगा बघायला मिळतात. मलाही अशाच भरपूर शेंगा ह्या अचानकच मिळाल्या, म्हणून मी हा बेत बनवला. तर ह्या छान अशा ताज्या अशा तुरीच्या शेंगा आहेत. सर्व तोडून घेतल्या आणि दाणे काढलेत. आता एका पॅनमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे आणि 4 ते 5 मिरच्या घेऊन जे आपण दाणे काढलेले होते ते छान अगदी मस्त मंद आचेवर या दाण्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत होऊ द्यायचा आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला इथे मैद्याच्या आणि कणकेच्या दोन्ही प्रकारच्या करून दाखवणार आहे. तर सर्वप्रथम एका कोपरमध्ये आपण 2 बाउल मैदा घेऊ. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे, म्हणजे 1 चम्मच हे मीठ घालायचं आपल्याला आणि मोहन घालायचं आहे. मोहन घालून मिक्स केल्यानंतर असा तो गोळा बनला पाहिजे, म्हणजे तुमचं मोहन परफेक्ट झालेलं आहे. मैदा भिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो खूप घट्टही नको आणि खूप सैलही नको आणि भिजवल्यानंतर असा रेस्ट करायला ठेवायचा. आता आपण कचोऱ्यांसाठी कणिक मळून घेऊ. 1 बाउल कणिक घ्यायची आपल्याला, अर्धा बाउल आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि 4 ते 5 चमचे हे छोट्या वाटीमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला यामध्ये आणि मोहन देखील टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मुठीमध्ये असा जर गोळा बनला तर तुमचं मोहन हे परफेक्ट आहे असं समजायचं आणि कमी वाटल्यास त्यामध्ये आणखीन ते घालून घ्यायचं. इथे आता आपली कणिक देखील मळून झालेली आहे. तुम्ही बघू शकता, खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही आणि काही वेळासाठी आता आपण याला रेस्ट करायला ठेवू. ज्या पॅनमध्ये आपण दाणे भाजले त्याच पॅनमध्ये आपण 4 ते 5 चमचे तेल टाकून घेऊ. 1 चम्मच जिरे टाकायचं आहे, 2 चमचे जाडी सोप टाकायची आहे, अर्धा चम्मच हिंग टाकायचा आपल्याला, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो देखील यामध्ये टाकून घ्यायचा आणि थोडा लालसर होईपर्यंत यामध्ये होऊ द्यायचा आहे. आता यामध्ये 1 चमचा हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकायची आहे, 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे, अर्धा चम्मच हळद टाकायचं आहे, 1 चम्मच लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि सोबतच 2 चमचे मीठ घालायचे आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सोबतच कोथिंबीर देखील घालून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे आपण दाण्यांचं वाटण करून ठेवलेलं होतं ते देखील मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा तुम्ही, इथे सर्व मसाले हे छान एकजीव झालेले आहेत. आता यानंतर आपल्याला हे वाटण 5 ते 10 मिनिट झाकण ठेवून मंद आचेवर होऊ द्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. आता आपलं इथे हे कचोऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे. एका बाउलमध्ये छान काढून घ्यायचं आहे आपण आणि थंड होऊ द्यायचं आहे. कचोऱ्यांसाठी इथे आता आपल्याला याचे छोटे गोल गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता आपण सुरुवातीला कणकेची कचोरी तयार करू. मस्त छोटा गोळा घेऊन पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जो गोल गोळा करून ठेवला होता तो भरायचा आणि छानपैकी समोरून हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि जर जास्त कणिक वाटत तसे काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कचोऱ्या ह्या बनवून घ्यायच्या आहे. आता साईडमध्येच मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तुम्ही बघू शकता, हे कणकेची कचोरी असल्यामुळे याला लालसर रंग आलेला आहे आणि कचोरी तळताना एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे अगदी कमी गरम तेलात आणि मंद आचेवर होऊ द्यायचं, म्हणजे कचोऱ्या ह्या छान अशा आपल्या इथे फुगतील. तर बघू शकता तुम्ही, इथे आता आपल्या ह्या कचोऱ्या छान कणकेच्या अशा फुगून खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपण मैद्याच्या देखील लाटून घेतलेल्या होत्या. तर बघू शकता, मैद्याची असल्या कारणाने कचोरीचा रंग हा पांढरा आहे. तर इथे तेलात ह्या टाकलेल्या आहेत आणि अगदी मंद आचेवर ह्या देखील होऊ द्यायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता, इथे ह्या देखील मस्त अशा फुगलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण इथे आज कणकेच्या आणि मैद्याच्या दोन्ही प्रकारच्या तुम्हाला कचोऱ्या करून दाखवलेल्या आहे. तुम्हाला हेल्थचा जर विचार करायचा असेल तर कणकीच्याच करत चला, टेस्टमध्ये काहीही फरक पडत नाही आणि ह्या कचोऱ्या तुम्ही मिरचीसोबत किंवा सॉससोबत किंवा दही आवडत असेल तर दह्यासोबत देखील खाऊ शकता.
तुम्ही देखील अशा पद्धतीने करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.